आठवणी. जातात ते क्षण आणि राहतात त्या आठवणी. तर आम्ही गतकाळाला आता निरोप देतोय. सूर्य दिवसभर मावळला, दिवसभर उगवला होता, 5 वर्षापासून चमकत होता, परंतु सायंकाळ केव्हा झाली कळलंच नाही. आणि अशाच एका सायंकाळी हा सुंदरसा कार्यक्रम आमचा उत्कर्ष आणि महिला मंडळ घेऊन येतो. तर ह्या सायंकाळी आपण दिवा लावतो, तर त्याच वेळेस दिव्याचा लख्ख प्रकाश पडतो. म्हणूनच ह्या प्रकाशात नवीन येणाऱ्या मंडळाचं मी पहिल्यांदा मनापासून हार्दिक स्वागत करते की त्यांचं सुद्धा पुढील 3 वर्षाचं असं सुंदरसा नक्कीच प्रकाशमय सर्वच कार्यक्रम असतील. तर संक्रांत, हळदी कुंकू कार्यक्रम हे तर होतातच, परंतु ज्यावेळेस आपल्या संस्कारामध्ये 16 संस्कारांपैकी विवाह हा सुद्धा तेवढाच एक महत्वाचा संस्कार आहे. तर विवाहासाठी आज बघा आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या समस्येला तोंड देतोय. कोणाकडे मुलगी असेल, कोणाकडे मुलगा असेल, कुठे गेले असतील, एकमेकाकडे दाखवत असतील, पण त्याच्या अगोदर बस स्टँडवर कोणीतरी गुरु भेटतो आणि होत्याचं नव्हतं त्या सेकंदाला होतं. पण असं करू नका. तुमच्याही मुली आहेत, आमच्या पण मुली, तुमची पण मुलं आहेत, आमची पण मुलं आहेत. आणि आपल्याला प्रत्येक म्हणजे सगळ्या घरांमध्ये आपल्याला लख्ख प्रकाश करायचा आहे. तर असाच आपल्यापैकीच एक नाशिकच्या आदरणीय रेखाताई कोतकर ह्या 25 फेब्रुवारीला सटाणा येथे एक सुंदरसा वधूवर परिचय कार्यक्रम घेऊन येत आहेत. त्या पण अगदी पोट तिडकीने प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करताय, सांगतायत. तर तिथे नाम मात्र त्यांनी फी फक्त 150 रुपये ठेवली आणि 150 रुपये ही फक्त पालकांना आहे. जी मुलगी येणार असेल त्या मुलीला फी नाही, फक्त तिच्या सोबत जे आई वडील जाणार असतील त्यांचेच फक्त 150 रुपये तिथे भरायचे. तर मला असं वाटतं प्रत्येकाकडे मुलं मुली आहेत, तर आपण आपला बायोडाटा जर त्यांना अगोदर सादर केला तर ते पुस्तिका छापताय. तर त्या पुस्तिकामध्ये आपल्या सर्व मुला मुलींची नक्कीच तिथे छायाचित्र येतीलच आणि प्रत्येकाला संपूर्ण माहिती पण मिळणार आहे. तर मला वाटतं प्रत्येकाने ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करावा. काही हरकत नाहीये, कारण इथे नुसता सटाणा म्हणजे बागलाणच नव्हे तर संपूर्ण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव असं म्हणजे सगळेच कडनं मुलं तिथे येणार आहेत. मुलं पण आणि मुली पण येणार आहेत. तर मला वाटतं आपलं पिंपळनेर कुठेच मागे नाहीये, तर काही हरकत नाहीये जायला. बघा, त्या गोष्टीचा विचार करा आणि आवर्जून नसेल तर तुम्ही बघायला सुद्धा जाऊ शकता की बघा. पण